नमस्कार. मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि कलाविष्कार आयोजित अभिजात मराठी, अभिमान मराठी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. पण हा दर्जा मिळाल्यानंतर आपली जबाबदारी अधिक वाढली असं निश्चित म्हणावंसं वाटतं. कारण आपली भाषा ही अभिजात भाषा आहे. पण या अभिजात भाषेचे पुढच्या काळासाठी, पुढच्या विषयासाठी किंबहुना एका दृष्टीने पुढच्या पिढीसाठी एक वारसा पुढे नेणं ज्याला म्हणतात, ते काम आता करणं हे खूप गरजेचं आहे. आपली अभिजात भाषा पुढच्या काळापर्यंत न्यायची असेल, पुढच्या पिढीपर्यंत न्यायची असेल, आपल्या देशातच नाही तर अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा जे आपले मराठी जन आहेत, त्यांच्यापर्यंत ही मराठी भाषा टिकवून ठेवायची असेल, तर आपल्या सगळ्यांना हे प्रयत्न करायला हवेत. महाराष्ट्र राज्याच्या शासनाच्या वतीने, मराठी भाषा विभागाच्या वतीने हे प्रयत्न सातत्याने होताना दिसतायत आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय मराठी मंच या मंचाची स्थापना केली गेली. राज्य मराठी विकास संस्थेच्या माध्यमातून जेव्हा आंतरराष्ट्रीय मराठी मंचाचं काम सुरू झालं, तेव्हापासून आजपर्यंत आणि याही पुढे या अभिजात भाषेचा दर्जा असाच टिकवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं अनेक प्रयत्न होताना दिसतात. याच सगळ्या प्रयत्नांच्या पातळीवर वेगवेगळ्या देशात नेमके काय प्रयत्न होत आहेत हे जाणून घेऊया आपल्या अभिजात मराठी, अभिमान मराठी या कार्यक्रमात. आज या कार्यक्रमात सहभागी होत आहेत स्वित्झर्लंडचे उपसमन्वयक अमोल सावरकर. अमोल, नमस्कार, स्वागत आहे आपलं. नमस्कार. 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 धन्यवाद. आणि अमोल, आज आपण तुमच्या बरोबर तर बोलणार आहोतच, म्हणजे राज्य मराठी विकास संस्थेतर्फे जेव्हा आंतरराष्ट्रीय मराठी मंचाची स्थापना झाली, तेव्हा तुम्हा सगळ्या उपसमन्वयकांवर एक जबाबदारी निश्चित आली. पण त्याच्या जोडीने आज जेव्हा आपण स्वित्झर्लंडचा विचार करतोय, तर तिथे नेमकं काय करता येईल यासाठी आपण आणखी काही व्यक्तींना याच्यात सहभागी करून घेणार आहोत आपल्या प्रत्येक एपिसोडमध्ये. आज तुमच्या बरोबर सहभागी होत आहेत बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंडच्या माजी सचिव आरती आवटी. आरतीताई, नमस्कार, स्वागत आहे तुमचे. नमस्कार, धन्यवाद. नमस्कार. खर तर अमोल, जेव्हा आपण म्हणतोय की आंतरराष्ट्रीय मराठी मंच, तर ह्या मंचाची स्थापना झाल्यानंतर स्वित्झर्लंडमध्ये कोणत्या गोष्टी व्हाव्यात आणि काय उपक्रम केले जावे याविषयी तुम्ही कसा विचार केला आणि काय उपक्रम घेतले गेले याची एक थोडक्यात ओळख आज आम्हाला तुमच्याकडनं हवी आहे. आंतरराष्ट्रीय मराठी मंच स्थापन झाल्यापासून साधारणपणे आता 2 वर्ष 3 वर्ष होतील. परंतु सुरुवातीचा एक वर्षाचा काळ फक्त आपण काय म्हणतो ना की आपण एक संघटन तयार कसं करायचं आणि त्याचे उपक्रम काय असावे त्याच्याबद्दल विचार विनिमय करण्यात गेला. पण आता काही गोष्टी जास्त क्लिअर होत झाल्या. एक म्हणजे मराठी भाषा फक्त मराठी लोकांपुरतीच मर्यादित न ठेवता ती अमराठी लोकांपर्यंत कशी घेऊन जाता येईल याच्याबद्दल एक मेन आपला फोकस म्हणतो आपण तसा आलेला आहे. किंवा मराठी स्थानिक ज्या शैक्षणिक संस्था आहेत किंवा लायब्ररीज आपण म्हणतो, ग्रंथालय, तिथे मराठीचा वावर जास्त कसा वाढवता येईल याच्याबद्दल प्रयत्न करण्याची गरज आहे. आणि त्या दृष्टीने आता प्रयत्न कसे सुरू करता येईल ते झालं. पण हे सगळं होत असताना जे मूळ मराठी आहेत त्यांचं मराठी कसं टिकवून ठेवता येईल याच्यावरती पण एक जास्त आपला भर असला पाहिजे. कारण जर आपणच मराठी टिकवलं नाही तर आपण बाकीच्यांना मराठी कसं प्रोत्साहित करणार. त्या दृष्टीने मंचच्या वतीने मागच्या वर्षी एक जी व्याख्यानमाला आपली चर्चासत्र मालिका जी केली की ज्याच्यामध्ये आपण एक उपसमन्वयक आणि एक साहित्यिक यांच्या बरोबर एकत्र घेऊन एक चर्चासत्र घडवून आणलं की ज्यांनी साहित्यिकांचे अनुभव देशातले असतील, विदेशातले असतील आणि त्याचबरोबर समन्वयकांचे स्थानिक अनुभव याचा मेळ घालून पुढे काय काय करता येईल याच्या सूचना या साहित्यिकांनी दिल्या. त्याचबरोबर मंचाकडनं ज्ञानेश्वर मुळे सर होते, त्यांनी पण काही सूचना त्याच्यामध्ये सामील केल्या गेल्या आणि मग या सगळ्याचे जो परिपक्व असा एक उपक्रम आपला तयार झाला. त्याच्याप्रमाणे आपण आता पुढे वाटचाल करतोय. एक मागच्या वर्षी बृहन महाराष्ट्र मंडळ नॉर्थ अमेरिका यांच्याकरता यावेळेला जेव्हा ते ग्रंथालयाचा एक विशेष अंक केला गेला होता त्याच्यामध्ये पण या समन्वयकांपैकी काही जणांनी भाग घेतला होता. स्वित्झर्लंडमधनंही
एका सभासद सदस्य सध्या कुलकर्णी म्हणून आहेत, त्यांनी पण लेख दिला होता त्याच्यामध्ये. आणि भारताबाहेर भाषेचा सन्मान करण्याकरता एक आपण लहान मुलांचा व्हिडिओ उपक्रम घेतला होता मंचच्या तर्फे. त्याच्यामध्ये इथल्या 2 जणांनी भाग घेतला, 2 मुलांनी, आणि त्यांचे व्हिडिओज पण पाठबळ मिळतं की मराठी आपण काहीतरी सुरुवात करतोय. आता फक्त इथे मर्यादित न राहता पुढे कसं जाता येईल याच्याबद्दल आपल्याला विचार करण्याची गरज आहे. तर एक पालकांचा उत्साह याच्यामध्ये जास्त महत्वाचा आहे. आणि इथल्या बाजल नावाच्या शहरामध्ये अशाच काही पालकांनी उत्साहाने तिथल्या शैक्षणिक जे नगरपालिकेचा शिक्षण विभाग आहे त्यांना संपर्क केला आणि त्यांच्या स्थानिक शाळेमध्ये, म्हणजे जी शाळा जर्मन स्पीकिंग आहे, त्या शाळेमध्ये मराठी वर्ग सुरू करण्याचे प्रयत्न केले. आणि त्याच्यामध्ये मग त्यांना बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंडची पण मदत लागली, कारण त्यांना एक संस्थात्मक काहीतरी पाठबळ लागतं. आणि त्याच वेळेला मग आपले शासनाबरोबरही सामंजस्य करार करण्याचे वारं व्हायला लागलं होतं त्यावेळेला. तर त्या वेळेलाही शासनालाही त्याच्यामध्ये सामील करून घेतलं गेलंय, की ज्याच्यामुळे शासनाकडनं हा उपक्रम आपण इथल्या शाळांमध्ये प्रस्थापित करतोय असं एक आपल्याला चित्र उभं करता येऊ शकेल. तसं ते आता जास्त शहरांमध्ये कसं पोहोचवता येईल याच्यावरती एक पुढचा एक मार्ग आपल्याला अवेलेबल राहू शकतो. बरोबर. ही सगळे उपक्रम होत आहेत आणि चांगली गोष्ट आहे की तिथला मराठी माणूस जो आहे तो कुठेतरी या निमित्ताने एकत्र येतोय. आणि मला वाटतं आरतीताई, बृहन महाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातून ही कामं तर चालू आहेतच आणि तुम्ही स्वतः सचिव होतात, त्यामुळे त्या सगळ्या माध्यमातून तुम्ही या सगळ्या मराठी लोकांशी जोडलेले आहात. या व्यतिरिक्त इंडोस्विस नावाची तुमची स्वतःची संस्था आहे किंवा तुम्ही स्वतः मराठी शाळा चालवताय. तर हे सगळं करत असताना आता कोणते उपक्रम महत्वाचे वाटतात, जे होऊन गेलेले उपक्रम आहेत, की जे मराठी भाषा टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने किंवा मराठी वर्ग एकत्र येण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण वाटतात? अशा काही उपक्रमांविषयी आम्हाला आरतीताई तुमच्याकडनं ऐकायचंय. नक्कीच. म्हणजे हे भारतात असो किंवा भारताबाहेर माणसांना एकत्र करायला किंवा भाषा समृद्ध करायला त्याचं साहित्य आणि त्यात होणारे वेगवेगळे नवे प्रयोग हेच खूप महत्वाचे ठरतात. तसेच इथे पण ह्याच 2 गोष्टी आहेत. म्हणजे जसं पुस्तकं वाचली जाणं हे खूप महत्वाचं आहे. मुख्य लोकांनी एकत्र येणं. सो त्यासाठी वेगवेगळ्या कलाकृती खूप महत्वाच्या ठरतात. तर त्या दृष्टीने जसं तुम्ही म्हटलात तसं मराठी मंडळ प्रयत्न करतच असतं. त्या व्यतिरिक्त आम्ही इंडोस्विसच्या मार्फत किंवा माध्यमातून करतो ते उदाहरणार्थ जी आपली खूप मोठी मराठी परंपरा आहे मराठी भावगीतांची, सो त्याचे काही कार्यक्रम करतो. सो तिथे मुख्य भाषा हा एक त्याचा मुख्य आधार असतो. आणि त्यात आम्ही काय करतो की लोकल इथे जे कलाकार आहेत, जे भारतात शिकून आले आहेत पण इथे संधी नाहीये किंवा वाव नाहीये म्हणून थोडीशी एक रुखरुख असते. सो त्या सगळ्या कलाकारांना एकत्र घेऊन आम्ही इथे कार्यक्रम तयार करून सादर करतो. किंवा आम्ही तिथूनही कलाकार आणतो की जे तुम्हाला इथे अनुभवायला मिळत नाही, तो अनुभव भारतातून कलाकार इथे आणून तो इथल्या लोकांना देतो. सो हे माझ्यामध्ये ही एक सुरुवात असते लोकांना एकत्र आणण्याची आणि भाषेच्या निमित्ताने किंवा तुमच्या भाषेत असलेल्या उत्तम कलाकृतींनी त्यांना बांधून ठेवण्यासाठी. सो हे मुख्य आम्ही करतो. सो म्हणजे कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा ग्रंथपेटी हा उपक्रम, त्याचं मी स्वित्झर्लंडचं समन्वयक म्हणून काम बघते. तर त्या आमच्या एकूण 28 पेट्या आहेत. साधारण 700 किंवा त्यापेक्षा जास्त पुस्तकं आमच्याकडे आहेत. आणि मला आनंद आणि अभिमान वाटतो की दर 3 महिन्यांनी आम्ही सगळे एकत्र जमतो. निमित्त असतं पेट्या बदलण्याचं. एका पेटीत 25 पुस्तकं असतात, पण त्या निमित्ताने म्हणजे ही खूप वेगळी गोष्ट आहे की सगळे जमून 2-3 तास त्यांनी वाचलेली पुस्तकं, ती पेटीतली असू दे किंवा इतर कुठे असू दे, आपलं जे मराठी दर्जेदार साहित्य आहे फक्त आणि फक्त त्या विषयावर भरभरून बोलतात.
वा त्यामुळे वा तुम्ही म्हणता तसं आशा आहे, की मराठी भाषा अजूनही पुढे आणि त्याच्यामध्ये लहान मुलांच्या पेट्या पण आहेत. त्याच्यामुळे एका हम्म. पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हा वारसा जातोय हे बघायला खूप वा छान वाटतं. वा खूप महत्वाची गोष्ट अर्थिताई तुम्ही सांगितलीत. जसं मी सुरुवातीलाही म्हटलं, की आपली मराठी भाषा आहे, ती अभिजातच आहे. फक्त ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जायला हवी आणि तिथून पुढे तो प्रवास असाच अखंडित चालू राहिला पाहिजे. जसं आम्ही महाराष्ट्रात, भारतात इथे प्रयत्न करतो, तसे तुम्ही तिथे प्रयत्न करताय, ही खूप चांगली गोष्ट आहे. पण अमोल, जसं आपण मंचातर्फे कार्यक्रमांचा विचार केला, तसं स्थानिक पातळीवर जसं आता आरतीताईंनी सांगितलं, तसे आणखी काय उपक्रम झाले, की ज्या उपक्रमातनं या मराठीच्या प्रचार प्रसाराला चालना मिळाली? मराठी भाषा म्हणून आपण जर दरवेळेला असं पुढे गेलं की मराठी भाषा शिका, मराठी भाषेचं महत्व कळवून द्या, म्हणजे नक्की काय? तर हं, ते आता आरतीने उल्लेख केला साहित्यामुळं. साहित्य हा एक नक्कीच भाग आहे की ज्याच्यामुळे मराठीमध्ये काय आहे हे कळायला हं. एक मार्ग मिळतो. पण कला, साहित्य आणि मनोरंजन या तिघांचा मेळ घेतला तर आपल्याला त्याचं जास्त महत्व लोकांना पटवून देता येतं किंवा लोकांपर्यंत पोहोचता येतं. आणि संस्कृती हा त्यातला भाग आपण अ, अ, हो. नाकारू शकतच नाही. त्याच्यामुळे एक प्रयत्न असा असतो की महाराष्ट्रातली जी संस्कृती आहे त्याच्यामध्ये मराठी भाषाचा वापर करून बाकीच्या अमराठी लोकांना कसं सामील करून घेता येईल हं, याच्याकरता हं. गेल्या काही वर्षात प्रयत्न केले गेले. कारण 2019 पासून अ, सार्वजनिक गणेशोत्सव आम्ही इथे सुरू केला की ज्याच्यामुळे फक्त मराठी लोकांपुरताच गणेशोत्सव मर्यादित न ठेवता त्याच्यामध्ये अभारतीय हं. लोकांना सामील करून घेता येईल. त्यांना त्याच्याबद्दल माहिती पुरवता येईल जास्त, की गणेशोत्सव म्हणजे आम्ही महाराष्ट्रात कसा हं. आपण साजरा करतो, तर त्याच्याबद्दल बरोबर. माहिती देता येईल. तर हा एक उपक्रम सुरू केला आणि त्याचं यश व्यवस्थित मिळतंय. कारण सुरुवातीला हं. जी संख्या 100-150 याच्यामध्ये असायची, ती आता संख्या अचानकपणे 450-500 लोकांपर्यंत पोहोचते. कारण वाह! सगळ्यांना सामील करून घेतल्यामुळे सगळ्यांचा उत्साहही असतो. मग ते येऊन आनंदाने त्याच्यामध्ये सहभागी होतात. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही जिनेवामध्ये गणेश मूर्ती इथे तयार करायची ठरवली आणि ती मूर्ती तयार अच्छा. करताना स्थानिक नगरपालिकेचं जे एक वर्कशॉप आहे, की जिथे हं. शिकवतात, मूर्तिकला शिकवतात. हं, अशा हं, हं. ठिकाणी जाऊन आम्ही त्यांच्याबरोबर मूर्ती तयार करून घेतली. तर तिथल्या संचालिकेलाही याच्याबद्दल आता एवढी माहिती झाली, की पुढच्या वेळेला तिला नुसती मूर्ती करायला सांगितली तरी ती करून देईल असं. वाह! पण तिथे मग बरोबर. आपल्याच मराठी लोकांनी जाऊन त्यांच्याबरोबर मूर्ती तयार करणं आणि मग हं. शेवटी असं झालं की आता दरवर्षीचा हा एक पायंडा पडल्यासारखा की बरोबर. जून-जुलैमध्ये बरोबर. जायचं मूर्ती करायची. तर इथनं सुरुवात होते संस्कृतीमध्ये यायची. आणि मग खरं. त्याच्यामध्ये आपल्याला करता येतं की हां, फक्त गणेशोत्सव हा एकच नाहीये, तर बाकीचेही आहेत. हं. आणि उत्सवांबरोबर मग आता त्याच्याबरोबर मग आपण कला त्याच्यामध्ये ऍड केली. की गाणी आहेत. जसं आपण सांगितलं भावगीतांचं आपण कसं करू शकतो किंवा आपल्या साहित्यामध्ये जे लिहिलं गेलं त्याच्यावरती काही चर्चासत्र घडवून आणणं. आता कोविडच्या दरम्यान आम्ही मंडळातर्फे सगळे रिस्ट्रिक्शन असल्यामुळे ऑनलाईन वरती जास्त भर दिला होता आणि हं. ऑनलाईन प्रकरणात आम्ही जवळपास 75-100 सत्र झाली असतील. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाली. मग त्याच्यामध्ये आरोग्य असेल, हं. मनोरंजन असेल किंवा अ, भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एक व्याख्यानमाला केली होती. त्याचं आता पुस्तक रूपांतर पण झालंय. तर या हं. सगळ्या गोष्टी मराठीतनं करून घेतल्यामुळे मराठीशी एक जो आपला कनेक्ट असतो किंवा संपर्क असतो तो अबाधित राहतो. तर तसे काही उपक्रम इथे करून घेतले जातात. तर मराठी मंडळाकडनं अ, हं. खास करून लहान मुलांना प्रोत्साहन मिळावं हं. अ, तर म्हणून एक दरवर्षी कार्यक्रम आयोजित करण्याचं ठरवलं. मागच्या वर्षीपासून सुरू केला, की संचालनापासून तिकीट विक्रीपर्यंत सगळ्या गोष्टी त्यांच्यातर्फे केल्या जातात. सगळं अच्छा. हं. मुलं सगळं ऑर्गनाइज करतात. आम्ही फक्त हॉलची किल्ली आणायची, द्यायची आणि जास्तीत हं. जास्त त्यांना जो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सपोर्ट लागतो तेवढा फक्त पोहोचवायचा. बाकी बरं. प्रोग्राम ते स्वतः ऑर्गनाइज करतात. तर ते मागच्या वर्षी पहिल्यांदा झालं हं. लर्निंग लेसनचं. यावर्षी हं. तसंच एक पूर्ण प्रोग्राम त्यांच्या नावाने करायचं ठरवलं, की लहान मुलांना वाह! त्याच्यामध्ये सामील करून घ्यायचं.
वा. तर असे वेगवेगळे काही प्रयत्न चाललेले असतात. आणि त्याचबरोबर मग बाकीचे संस्थाही त्याच्यामध्ये जोडलेल्या असतातच. बरोबर, बरोबर. आणि नुसत्या संस्था नाही तर तुम्ही तिथे असणारी सगळी मराठी माणसं या निमित्ताने एकत्र येत आहे आणि त्यातनं आपल्या संस्कृतीचं वहन खऱ्या अर्थाने म्हणतो तसं ते होत आहे. पण ही संस्कृती पुढे नेत असताना आणि आपल्या भाषेचा एक वारसा पुढे नेत असताना एक खूप चांगली घटना या वर्षामध्ये घडली ती म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आम्ही इकडे महाराष्ट्रात खूप जल्लोष केला, भारतात सगळं हे केलं. पण तिकडचं वातावरण नेमकं काय होतं किंवा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याचे पडसाद स्वित्झर्लंडमध्ये कसे पडले हे आम्हाला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. तर काय सांगाल अमोल, या बाबतीत काय सांगणार? मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही मागणी बऱ्याच वर्षांपासून होती. पण बरोबर. म्हणजे नक्की काय याच्याबद्दल फार कमी जणांना माहितीये आणि खरं. कदाचित मलाही पूर्ण माहिती नाहीये. पण हा दर्जा मिळाल्यामुळे काय होतं, एक गोष्ट अधोरेखित होते की मराठी भाषा ही पुरातन भाषा, ही काय आज मागच्या काही 100 वर्षांपूर्वी जन्माला आलेली नाहीये, ती खूप वर्षांपासून आहे. त्याला खूप वर्षांचा इतिहास आहे. आणि या वर्षांमध्ये आलेलं साहित्य म्हणा किंवा जे आपल्या ज्ञानेश्वरीचं आपण जर उदाहरण घेतलं तर मराठीतनं ज्ञानेश्वरी आल्यानंतर जी भगवद्गीतेमध्ये जे ज्ञान आहे ते ज्ञानेश्वरीतनं आपल्या समोर आलं. तर हे जे महत्व आहे हे महत्व भाषेमुळे आलेलं आहे आणि ती समजून देण्याचं काम आपल्याकडे आहे की असे फक्त ज्ञानेश्वरीने अजूनही काही गोष्टी आहेत. आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर या गोष्टींना प्रोत्साहन देण्याचं काम आपल्याला जास्त जोमाने करता येऊ शकेल. आता त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे उपक्रम घेऊ शकतो, पण जसं पहिल्यांदाच आपण म्हणलं की मराठी ही मराठी लोकांपुरती मर्यादित न ठेवता बाहेर कसं जाता येईल, इथे त्याचा खरा आपण सक्सेस रेशो असं म्हणतो तसं म्हणता येईल की तिथे खरं यश आहे की आपण मराठीचा प्रसार करू शकलो आणि तो अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे त्याला एक पाठबळ मिळतं की म्हणजे हे आपण सर्टिफाईड असं म्हणतो ना आपण की सर्टिफाईड लँग्वेज आहे. तर त्याला काही इतिहास आहे आणि त्याचं महत्वही आहे. ते महत्व पटवून देण्याकरता अभिजात भाषेचा आपण फायदा करून घेऊ शकतो. बरोबर, बरोबर. अतिथी तुम्हाला काय पडसाद जाणवले आणि कशा पद्धतीने त्याचा विचार तुम्ही सगळ्या मंडळींनी कसा केला? आनंद तर झालाच सगळ्यांनाच अर्थात. आणि मला असं वाटतं ही एक मदत होईल की बरेच वेळा इथे राहणाऱ्या किंवा कुठल्याही भारताबाहेर राहणाऱ्या पालकांना, पण आजकाल भारतातही हे जाणवतं की पालकांनाच स्वतःला थोडासा न्यूनगंड असतो की आमच्या मुलांनी मराठी नाही इंग्लिश बोलावं किंवा परदेशी भाषा बोलावी. तर हे कुठेतरी आता एक अभिमानाची गोष्ट आहे आणि तो कमीपणा कमी करायला त्याची मदत होईल असं मला वाटतं. जसं आणि आपण म्हणतो पुण्याला पुणेच म्हणा, त्यामुळे तुम्ही तुमचे मराठी शब्द शुद्ध त्याला इंग्लिश हे झलक न देता शुद्ध मराठी लोक बोलतील अशी आशा आहे. दुसरं म्हणजे अशा काही गोष्टी असतात ज्या आपण इथे बघतो, जी गोष्ट भारतात नाहीये. उदाहरणार्थ स्कीइंग हा शब्द खूप वापरला जातो. तर मला थोडीशी आशा आणि अपेक्षा आहे की लोक हळूहळू या शब्दांना किंवा अशा अनेक नवीन शब्द मराठी प्रतिशब्द शोधून ते रोजच्या वापरात आता आणायला लागतील अशी एक त्या निमित्ताने म्हणजे तसं एक चर्चा करून लोकांना थोडंसं उत्तेजन देऊन या दृष्टीने आपण जर प्रयत्न केला तर भाषेत भर पडेल आणि आपली भाषा अधिक समृद्ध होईल असा एक थोडासा विचार त्या वेळेला मनात आला. बरोबर, बरोबर. हे तर आहेच, तो विचार मनात येणं, पण आता कृती करण्याची गरज आहे. अशी वेळ आता पुढच्या काळात आहे. कारण आपण म्हटलं तसं की अभिजात दर्जा मिळाला, आता ती अभिजातता टिकवायची तर आपल्याला प्रचार प्रसाराचं काम अधिक वेगाने करायला हवंय आणि वेगवेगळ्या पद्धतीने करायला हवंय, वेगवेगळ्या समूहामध्ये करायला हवंय, प्रत्येक स्तरावर जाऊन आपल्याला ते करायला हवंय. तर या दृष्टिकोनातनं आता पुढचा मुद्दा जास्त महत्वाचा की येणाऱ्या काळामध्ये तुमच्या एकंदरीत तिकडच्या प्रांताची देशाची परिस्थिती, तिकडे असलेली मराठी माणसं या सगळ्याला धरून तुम्ही तिथे काय उपक्रम घेऊ शकता किंवा घ्यायचा तुमचा विचार आहे. थोडक्यात पुढची
एक रोडमॅप म्हणतो आपण जसं, तसं पुढच्या काळातला हा रोडमॅप नेमका कसा असणार आहे, याबद्दल मला आता तुमच्याकडनं ऐकायचंय. अमोल, तुम्ही काय सांगाल? आता मराठी भाषा ही भाषा आपल्या दैनंदिन जीवनात असावी याच्याकरता एक महत्वाचा भाग असतो की आपण घरात ती कशी ठेवतोय. आणि मी पहिल्यापासून मराठी माध्यमात शिकलो असल्यामुळे आमच्या घरात मराठी पहिल्यापासून आहेच आहे. पण आरतीने आता सांगितलं तसं काही पालकांनाच मराठी ठेवायची नसते. सुदैवाने स्वित्झर्लंडमध्ये किंवा जवळपासचे युरोपियन ज्या देश आहेत त्याच्यामध्ये तुमच्या मातृभाषेला तुम्ही घरात टिकवा हे आवर्जून सांगितलं जातं. असं होत नाही की तुम्ही शाळेत जाताय जर्मन आहे मग तुम्ही घरात मराठी बोलायचं नाही, कारण ह्याही गोष्टी काही देशांमध्ये बघितलेल्या आहेत. पण ती गोष्ट सुदैवाने इथे होत नाही. इथे शाळांमध्ये सांगतात की तुम्ही मातृभाषा घरात ठेवा, घरात चालू ठेवा आणि बाहेर मुलं आपोआप दुसरी भाषा शिकतील. आणि मातृभाषेला पाठबळ मिळावं म्हणून इथल्या शासनाचाही एक आग्रह असतो. याचा फायदा आपल्याला करून घेता येऊ शकतो की शासनाकडे जाऊन आपण फक्त तेवढंच मर्यादित नाही ठेवायचं, आम्हाला आमची भाषा तुमच्या शिक्षणात कशी आणता येईल याच्याकरता विचार केला तरी चालू शकेल. की मराठी भाषा एक स्थानिक भाषा इथल्या 3 आहेत, पण आपण ते म्हणतो ना की एक ऍडिशनल लँग्वेज म्हणून जे शिकवतात शाळेमध्ये त्याच्यामध्ये आपण मराठी घेता आली तर जमू शकेल का याच्याबद्दल आपण प्रस्ताव इथल्या शासनाकडे घेऊन जाऊ शकतो. मराठी लोक इथे कमी आहेत त्यामुळे हे नक्कीच आव्हानात्मक आहे की असं करता येऊ शकेल का, पण ती एक शक्यता आपण ठेवू शकतो. तसंच इथल्या उच्च शिक्षणामध्ये मराठी भाषा मराठी संस्कृती याच्याबद्दल कोणी शिक्षण चालू करता येईल का याच्याकरता पाठपुरावा करू शकतो. खरं म्हणजे याच्याकरता आपल्या लेवलवर करण्यापेक्षा ते शासनाच्या पातळीवर गेलं तर ते जास्त तर त्याचा जास्त फायदा होऊ शकेल. आता हे सगळं झालं हे शासकीय पातळीवर करायचं म्हणून. पण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये जेव्हा आपण मराठी जास्त वापरायचा प्रयत्न करतो त्यावेळेला तिथे मग इथे आता मराठी लोक कमी असल्यामुळे हे उत्साहाने करणारी लोक तेवढीच कमी असेल, पण मराठी रेडिओ जो काही ठिकाणी चालू असतो की मराठी भाषेमध्ये स्थानिक बातम्या मराठी भाषेमध्ये कशा कन्वर्ट करतात असं ते बघता येईल का. तर तसा एक उद्देश ठेवू शकतो आपण समोर की हे करता येऊ शकेल का. आता रेडिओ चालू करणं अवघड नाहीये, ऑनलाईन चॅनल चालू केला तरी रेडिओ चालू केला असं म्हणता येऊ शकेल. आणि मग बाकीच्या ज्या इथे मराठी करता काम करणाऱ्या संस्था किंवा ज्या व्यक्ती आहेत त्यांची मदत घेऊन त्यांच्याबरोबर अजून काही उपक्रम राबवता येतील. जसं आता आरती त्याच्यामध्ये काही उपक्रम राबवते त्याचप्रमाणे अजूनही काही काही करता येऊ शकेल का याचा एक पाठपुरावा घेता येईल. बरोबर. तुमच्याकडे तिथे काही लेखक आहेत का? म्हणजे कसं होतं की प्रत्येकाला काही व्यक्त व्हायचं असतं आणि जेव्हा लेखक एखादा विषय आपल्या लेखनात मांडतो तेव्हा ते एक दस्तऐवज होऊन जातात. तर असं तुमच्याकडच्या लेखकांना काही प्रोत्साहन मिळावं या दृष्टीने अगदी आंतरराष्ट्रीय मराठी मंचाचं पाठबळ घेऊन सुद्धा काही उपक्रम करता येतील का? याबद्दल काय सांगाल? अवश्य करता येतील आणि त्याच्याकरता थोडं जास्त वेळ आपल्याकडे असेल तर या सगळ्या गोष्टी आणि एक कुठली तरी संधी घ्यायची. आता आपण मराठी भाषा गौरव दिनाकडे जातोय, पण आता 10 दिवस उरले, त्याच्यामुळे 10 दिवसात याच्याबद्दल उपक्रम करता येणं थोडं आव्हानात्मक असेल. पण अशी संधी घ्यायची की ज्या संधीमुळे त्या एक विषय घेऊन त्या विषयावरती लेखन मला करून घेता येईल. आणि इथे आहेत लेखक आहेत, स्वस्फूर्तीने झालेले लेखक आहेत की ज्यांना स्वतःची इच्छा आहे काही लिहिण्याची, मराठीत लिहिण्याची इच्छा आहे आणि त्याच्यामुळे ते साहित्य तयार करू शकतात. तर हे भारताबाहेरचं केलेलं साहित्य सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याकरता मंचचा एक माध्यम चांगलं आहे. बरोबर, बरोबर. त्यामुळे त्याही दृष्टिकोनातून जर प्रयत्न झाले तर येणाऱ्या काळामध्ये जसं आपण पूर्वसुरींच्या लेखनावर आपला पुढचा विचार करतो तसं आजच्या काळातले लेखक पुन्हा एकदा लिहिते होतील आणि ते लिहिते करण्यासाठी मला असं वाटतं की आंतरराष्ट्रीय मराठी मंचाच्या तुम्ही सगळ्या उपसमन्वयकांनी आपापल्या देशामध्ये जर याचा विचार केला तर एक नवीन पिढी लिहिणारी नक्की तयार होईल. याचा विचार
हो. एक अजून त्याच्यामध्ये आता सुचलं म्हणून हो. नमूद करतो, की हां. जी नवीन पिढी आहे, त्या नवीन पिढीला मराठीत लिहिणं हे थोडं कदाचित अवघड जाईल. पण त्यांचं जर लिहिणं असेल आणि ते जर आपण भाषांतरित करू शकलो, तरी त्यांचे विचार भाषांतरित करून मराठीत कसे होऊ शकतील, त्याच्याकडेही अगदी. लक्ष देता येईल. किंवा बाहेरचं साहित्य जे वेगळ्या भाषांमध्ये आहेत, मराठीमध्ये आहे, ते मराठीचं भाषांतर बाकीच्या भाषांमध्ये करून नक्कीच. उपलब्ध करून देता येईल, याच्यावरती विचार करता येईल. नक्कीच. कारण अनुवाद हा खूप महत्वाचा विषय आहे आणि आपलं साहित्य आंतरराष्ट्रीय पातळीवर जर न्यायचं असेल, तर नक्कीच अनुवादाचा आपल्याला खूप चांगला विचार आणि उपयोग हा करता येईल. आरतीताई, तुम्हाला काय उपक्रम सुचवावेसे वाटतात? तुम्ही स्वतः करताच आहात हे उपक्रम, म्हणजे मराठी शाळा चालवणं आणि तेही स्वतःच्या घरातनं शाळा चालवणं. ही सोपी गोष्ट नाही. त्यामुळे तुम्ही ते करताय. काही कलाकारांना घेऊन तुम्ही जसं मगाशी सांगितलं, तेही एक संस्कृतीचा वारसा पुढे नेताय. पण आता पुढच्या काळामध्ये मराठी भाषा भाषेच्या प्रचार प्रसारासाठी काय उपक्रम तुम्हाला सुचवावेसे वाटतात? काही तुम्ही कराल, काही मंचाच्या माध्यमातून होतील. पण नेमके उपक्रम काही सुचतात का? आणि काय करावं असं वाटतंय? हो, नक्कीच. जसं अमोल म्हणाला, की त्यांना नव्या पिढीला लिहिता नाही आलं तरी सुद्धा भाषांतरित करता येईल. पण मध्ये मराठी मंडळानेच एक उपक्रम केला होता. साधारण त्या धर्तीवर दृकश्राव्य माध्यम वापरून करता येऊ शकतं. म्हणजे अशी अनेक मराठी मुलं आहेत, ज्यांना बोलता येतं. अगदी शुद्ध मराठी नाही, पण 90% मराठी आणि थोडंसं जर्मन, इंग्लिश त्याच्यामध्ये घेऊन. तर त्यांचे जसं ते कविता करतात किंवा जे काही साहित्य करतात किंवा जे काही त्यांचे विचार आहेत एखाद्या विषयावरचे, मग ते आंतरराष्ट्रीय विषय असू दे किंवा घरगुती विषय असू दे, ते दृकश्राव्य माध्यमातून त्यांना त्यांचा उत्साह जास्त वाढेल असं मला वाटतं. कारण मग ते कोणावर अवलंबून नसतील, मुख्य म्हणजे पालकांवर. आणि आताच्या पिढीला ते जास्त आवडतं, की ते स्वतः स्वतंत्रपणे काहीतरी करू शकतात, त्यांचे विचार मांडू शकतात. तर हे याला जर मंचाचं पाठबळ मिळालं किंवा आधार मिळाला, तर मला वाटतं नवी पिढी लवकर आकर्षित होईल त्याच्याकडे. आणि दुसरं म्हणजे हे खरं मराठी शाळेचंच अजून सगळ्यांनी मिळून मोठं केलं पाहिजे. कारण म्हणजे मी आता जवळजवळ 10 वर्ष शिकवतेय मुलांना. आधी मुलं घरी यायची तेव्हा संख्या म्हणजे जे जवळपास राहत होते ते येत होते. मग कोविडमुळे सगळंच जसं ऑनलाईन झालं तसं आमची शाळाही झाली आणि मग नंतर सगळ्यांचं असं म्हणणं पडलं की ऑनलाईनच ठेवूया, कारण मग पूर्ण स्वित्झर्लंड मधून मुलं येऊ शकतात. तर त्याच्यात मी असं बघते की एका ठराविक वयानंतर त्यांचा हे बदलून जातो, म्हणजे सहभागात कमी होत जातो. किंवा आई बाबांनी सांगितलं म्हणून बसतायत, पण मी नेटाने का शिकवत राहते आणि त्यांना बोलवत राहते, तर किमान 12-13 वर्षापर्यंत जर ते मूल वाचत राहिलं तर ते आयुष्यभर ती भाषा विसरणार नाहीये. पण 5व्या आणि 6व्या वर्षी जर सोडलं शिकणं, तर ते वाचायला विसरतात. बोलतात, सगळ्यांचीच मुलं बोलू शकतात जे घरात आई बाबा बोलतात. तर ह्याच्यावर मला असं वाटतं की थोडं अजून काम व्हायला हवंय. त्यांना त्याच्याकडे आकर्षित करण्यासाठी जे नवे नवे उपक्रम आपल्याला करता येतील ते करून, फक्त बोलणं नाही तर जुजबी लेखन आणि वाचन हे जर त्यांच्यामध्ये आपण ठेवू शकलो आणि तर भाषा त्या पिढीपर्यंत टिकेल. नाहीतर एक ठराविक ह्याच्यानंतर त्या नव्या पिढीमधून तरी ती त्यांची सहज सोपी रोज वापरायची भाषा म्हणून तरी ती बाजूला पडेल असं मला वाटतं. बरोबर. पण आज या निमित्ताने तुम्हाला स्वित्झर्लंड मधल्या सगळ्या मराठी लोकांना काय आवाहन करावं असं वाटतं, आरती? जास्तीत जास्त आपल्या भाषेचा वापर करा. जेव्हा जेव्हा संधी मिळेल, जसं आम्ही इंडोस्विस तर्फे किंवा मराठी मंडळ जे काही उत्तम कार्यक्रम तुमच्यासाठी आणतात, ते सगळ्याचा आनंद घ्या. कारण तो एक खूप सहज आणि सोपा मार्ग असतो आपली भाषा टिकवण्याचा, वाढवण्याचा आणि ती तुमच्या रोजच्या वापरात राहण्याचा, टिकून राहण्याचा. तर ही मात्र मी जरूर विनंती करेल की तुम्ही त्यासाठी अजून वेळ काढा, कारण ती आपली भाषा आहे आणि हे पुण्यात राहून भाषा टिकवणं इतकं हे सोपं नाहीये. तुम्हाला तुमची पुढची पिढी आणि त्याची पुढची पिढी
त्यांच्यापर्यंत आपली संस्कृती, भाषा म्हणजे फक्त शब्द नाहीये, तर त्याबरोबर हो. संस्कृती पण येते आहे. तर ती सुद्धा जर टिकवायची असेल तर पालकांनीच पुढाकार घ्यायला हवाय आणि वेळ काढून आवर्जून घ्यायला हवाय. सहज जाता जाता हे होणार नाहीये. बरोबर. खरंय. त्यासाठी मात्र म्हणजे ही खरंच खूप मनापासून इच्छा आहे की सगळ्यांनी ती गोष्ट महत्वाची समजली पाहिजे आणि त्यासाठी वेळ काढला पाहिजे. बरोबर, बरोबर. आणि आता खरं तर आंतरराष्ट्रीय मराठी मंच हे एक उत्तम माध्यम झालेलं आहे. या माध्यमातून आपण या सगळ्या गोष्टीचा खूप छान विचार करू शकतो. त्यामुळे अमोल, तुम्हालाही आज आंतरराष्ट्रीय मराठी मंचाचे उपसमन्वयक म्हणून काय आवाहन करावंसं वाटतं आपल्या सगळ्या मंडळींना? मंचाच्या द्वारे आम्ही एक साधारण असं बघतोय की प्रत्येक देशांमधली परिस्थिती काय आहे, हं. सामाजिक परिस्थिती म्हणा किंवा भाषेच्या बद्दल आत्मीयता किंवा किती जण तिथे आहे, तिथे उपलब्धी काय आहेत आणि त्याचा सगळ्याचा समन्वय विचार करून साधारणपणे एक एक आपण फ्रेमवर्क म्हणतो ना, की एक ढाचा तयार करतो की कुठल्या दिशेने आपण जायचं की आपल्याला सगळ्या जागतिकरित्या एका स्तरावर सगळीकडे जाता येऊ शकेल. तर त्याचा प्रयत्न जो आम्ही करतोय तो प्रयत्न सर्वांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी मंचाकडे नक्की आहे, की शासनाकडनं काय होतंय, काय प्रयत्न येतो त्याची माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवायची. जे स्थानिक पातळीवर प्रयत्न होतात त्याची माहिती इतर उपसमन्वयकांपर्यंत किंवा शासनापर्यंत पोहोचवायची, ही जबाबदारी आमच्याकडे राहते. आणि त्याच दृष्टीने आव्हान असं सगळ्यांना आहे की जे काही प्रयत्न होत आहेत ते शासनापर्यंत पोहोचण्याकरता आमच्यापर्यंत नक्की पोहोचा. म्हणजे बरोबर. म्हणजे सगळ्यांचा एक समन्वय तयार होईल की आपण मराठी करता सगळे एकत्रित काम करतोय. एक बरोबर. कोणीतरी काम करतोय आणि दुसऱ्याला माहिती नाहीये असं व्हायची परिस्थिती नको. हं, हं. मुळात ही साखळी जोडणंच महत्वाचं आहे. त्यामुळे स्वित्झर्लंडमधल्या सगळ्या मराठी माणसांनी एकत्र आलं पाहिजे आणि आपली साखळी घट्ट धरून मग आपला जो वारसा आहे तो पुढे नेण्याचं काम या माध्यमातून करायला हवं. आणि याच अनुषंगाने आपला जो कार्यक्रम आहे, अभिमान मराठी, अभिजात मराठी या कार्यक्रमाच्या माध्यमातनं आपण हा जो अभिजात मराठी भाषेचा प्रवास आहे, तो प्रवास नेमका कसा घडतोय आणि याच्या प्रचार प्रसारासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर नेमके काय प्रयत्न होत आहेत, याची ही मालिका रोज आपण दुपारी म्हणजे भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी 4 वाजता आपण ही प्रसारित करतो आहोत. आणि ही मालिका तुम्ही देखील तुमच्या प्रत्येक देशामध्ये त्याची जी लिंक आहे ती तुम्ही शेअर करा, म्हणजे आपल्या प्रत्येकापर्यंत हा विषय पोहोचेल. आणि त्या दृष्टीने आजचा भाग तितकाच महत्वाचा आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि कलाविष्कार आयोजित अभिजात मराठी, अभिमान मराठी या कार्यक्रमात अमोल आणि आरतीताई तुम्ही दोघंही सहभागी झालात. त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. आणि आंतरराष्ट्रीय मराठी मंचाचं काम असंच पुढे चालू राहो आणि प्रत्येक देशामध्ये आपल्या मराठी भाषेचा प्रचार प्रसार अधिक उत्तम हो, अशी सदिच्छा या निमित्ताने व्यक्त करते. उद्याच्या कार्यक्रमात आपण पुन्हा एकदा भेटू. आज इथेच थांबूया. अमोल, आरती, आपल्या दोघांचेही खूप मनापासून धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.